नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। चलिए शुरुआत करते हैं आज की सुप्रीम पावर की ताजा तरीन खबर की। खबर महाराष्ट्र के गोंदिया से वीरराजे चिमना बहादुर स्मृति दिन मनाया गया। वीरराजे चिमना बहादुर फाउंडेशन गोंदिया द्वारा भारत के प्रथम स्वतंत्रता संग्राम के जनक वीरराजे चिमना बहादुर स्मृति दिन वीरराजे चिमना बहादुर प्रतिमा चौक कामठा में श्री खिलेश्वर बाबा खरखाटे विश्वस्त श्री लहरी बाबा आश्रम इनकी अध्यक्षता में एवं श्री ओसी पटले सर, इतिहासकार श्री विजय बहेकार, संचालक श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था गोंदिया, श्री महादेव मेंढे, श्री संजय बहेकार, श्री कमल बापू बहेकार इनकी उपस्थिति में वीरराजे चिमना बहादुर प्रतिमा पूजन कर माल्यार्पण कर श्रद्धा सुमन अर्पित किए। इस अवसर पर श्री BN मेंढे, श्री संजय वाहने, श्री गजानन उमरे, श्री ओम फुंडे, श्री ललित तवाड़े और भी अन्य लोग मौजूद रहे। देखे खबर सुप्रीम पावर न्यूज पर। गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। लढा दिला आणि यावेळी त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचे मोल आखताना एक वाक्य मला आठवतंय, ते इंग्रजीत आहे। ते असं आहे की द स्टोन इज ब्रोकन बाय द लास्ट स्टोन but it doesn't mean that the first stroke was useless. म्हणजे शेवटच्या आघाताने दगड फुटला याचा अर्थ पहिला आघात निरर्थक गेला असं नाही। गांधीजींच्या नेतृत्वामध्ये जरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असलं तर परंतु त्या स्वातंत्र्याची जे लढा सुरू केला होता ते आपण म्हणतो की 1947 मध्ये आपण स्वतंत्र झालो। पण त्याच्यापूर्वी जे स्वातंत्र्याची जे लढा त्याच्यामध्ये महत्त्वाचे स्थान राजे चिमणाजी बहेकारचे आहे। कारण की त्याच्यापूर्वी त्यांचे पूर्वज कोलूबापू प्रथम म्हणजे 1751, 1788 गोंदीबापू बहेकार आणि 1818 हा जो कालावधी आहे ते चिमणाजी। आज आपण जयंत्या पुण्यतिथ्या किंवा जयंत्या साजऱ्या करतो। हे त्यांचं वर्णन करताना आपल्यात प्रेरणा जागावी, एक जागरण व्हावं, त्या दृष्टीने आपण ह्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो। त्याचा इतिहास आता साहेबांनी सांगितलेलाच आहे। इतिहास जो आठवावा लागतो तो प्रेरणेसाठी। त्याच्या पहिले 12व्या शताब्दी पहिले संतांनी क्रांती केली आहे। बसवेश्वर स्वामी ज्यांनी जातीभेद न पाळता ज्ञानेश्वर महाराज आले, संतांची क्रांती आणि वीरपुरुष या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक क्रांतिकारी झाले। यांनी समाजाला एक सामाजिक चळवळ म्हणून कार्य केलं आहे। ते लढाईच्या रूपात असो, ज्ञानाच्या रूपात असो, एक सामाजिक क्रांती यांनी घडवलेली आहे। जेव्हा संभाजीराजे 1990मध्ये 1690मध्ये त्यांचा कार्यकाल झाला। निमित्त मी त्यांचं वीरराजे चिमणा बहादूर फाउंडेशनतर्फे अभिनंदन करतो। त्यांनी वेळात वेळ काढून आपला जन्मदिवसाचा प्रसंग सोडून इथे आलेत, त्याबद्दल मी त्यांचंही अभिनंदन करतो। आपण सगळे लोक इथे आलेले आहात। BI मेंढे, नमस्कार, मैं खुशी और आप देख रहे हैं